भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गेले काही दिवस मालेगाव येथील जन्मदाखल्यांबाबत मोहीम त्यांची आडली होती। मालेगाव शहरात बांगलादेशी नागरिक राहतात असा दावा त्यांनी केला होता। आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागले। माजी खासदार सोमय्या यांनी मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी भेट घेऊन त्यांना आव्हान दिले। एसटीचा अहवाल अद्याप स्पष्ट झाला नाही। केसांच्या जे केसेस आहेत त्या आरोपपत्रांमध्ये कोणताही गंभीर आरोप नाही असं शेख म्हणाले। एसआयटीचा अहवाल येताच माजी खासदार सोमय्या यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात येईल। सोमय्या यांनी मालेगाव शहराची बदनामी करण्याची सुपारी घेतली आहे। सुपारी घेऊन मालेगाव शहराला बदनाम करणं हाच त्यांचा धंदा आहे असा गंभीर आरोप माजी आमदार शेख यांनी केलाय। सोमय्या यांनी सांगितलंय की मालेगाव शहरात 3977 बनावट जन्मदाखले देण्यात आलेत। यामधील 2214 दाखले महापालिकेने परत केलेत। 946 जण हे दाखले घेऊन बेपत्ता झालेत। यामध्ये वकिलांसह 125 एजंट आणि 35 सहकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। माजी आमदार शेख यांनी मात्र सोमय्या यांचा दावा खोडून काढला। या संदर्भात शासनानं एसआयटी स्थापन केले। एसआयटी कडून हजारो नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली। त्यांचा अहवाल देण्याची प्रतीक्षा सोमय्या यांनी केली आहे। हेतुपूर्वक हिंदू आणि मुस्लिम असा वाद निर्माण करणं हे भाजप आणि सोमय्या यांचं चक्र आहे। आगामी महापालिका निवडणुकीत मतदारांमध्ये विभाजन करणं हा त्यांचा हेतू आहे। केवळ त्यासाठी सोमय्या यांना सुपारी देऊन मालेगाव शहर बदनाम करण्याचं काम दिलं आहे।